चला आज गणितातल्या एका महत्वाच्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया, त्रिकोणमिती. प्रश्न जरा विचित्र वाटतोय हो ना, पण याच्या उत्तरातच एक शक्तिशाली गणिती भाषा दडलीये. सोप्या भाषेत त्रिकोणमिती म्हणजे त्रिकोणाच्या बाजू आणि कोण यांच्यातल्या संबंधांचा अभ्यास. असं समजा की ही त्रिकोणाला समजून घेण्याची एक प्रकारची नियमावलीच आहे. आणि या सगळ्याची सुरुवात होते काटकोन त्रिकोणापासून, एका कोणाच्या संदर्भातल्या 3 बाजूंपासून. हे संबंध लक्षात ठेवायला एक खूप सोपी आणि प्रसिद्ध युक्ती आहे. हीच ती गुरुकिल्ली. आता बघा या एकाच गोष्टीतून सगळं काही कसं उलगडत जातं. पहिलं, साइन म्हणजे कोनासमोरील बाजू भागिले कर्ण, झालं SOH. दुसरं, कोसाइन म्हणजे कोनालगतची बाजू भागिले कर्ण, हे झालं CAH. आणि तिसरं, टँजंट, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, झालं TOA. पण मग फक्त त्रिकोणापुरतं मर्यादित राहायचं का? नाही. इथेच त्रिकोणमितीचा खरा विस्तार होतो. जेव्हा त्रिकोणाला एका युनिट सर्कलमध्ये ठेवलं जातं तेव्हा हे गुणोत्तर कुठलाही कोन मोजू शकतं. आणि यामुळेच त्रिकोणाचं साधंसं गणित आधुनिक जगाचं इंजिन बनून जातं. याचे उपयोग खरं तर सर्वत्र आहेत, अगदी रोजच्या वापरातल्या तंत्रज्ञानात सुद्धा. उदाहरणार्थ, फोनमधलं GPS, ते ट्रँग्युलेशन वापरून सॅटेलाईटवरून आपलं अचूक अंतर मोजतं. व्हिडिओ गेम्समध्ये सुद्धा प्रकाश, सावल्या आणि हालचालींचे कोन याच गणिताने ठरतात. आणि ध्वनी आणि प्रकाश लहरींचे नमुने दाखवण्यासाठी साइन फंक्शन अगदी अचूक आहे. तर मग त्रिकोण आणि ध्वनिलहरी या दोन्हींना एकाच सुंदर गणिती भाषेत मांडता येतं, त्रिकोणमिती. ही छुपी भाषा आपल्या वास्तवाला आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आकार देते.